हॅलो मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो मी धबधबा. तर चला तुम्हाला दाखवतो झूम करून. हे बघा, दोन तीन आहेत. आणि इथं पुढं जुनं मंदिर आहे. हे बघा, लय जुनं मंदिर आहे. चला तर आपण आता मध्ये जाऊ आणि बघू. हा बघा नंदी. ते काही एवढी साफसफाई नाही आहे. हे जे आहे हे सर्व हे म्हणे राक्षसाचे सापळे आहेत. हा जो मंदिर आहे हा म्हणता म्हणे 7 मंदिर आहेत ना, ते देवाने एका रातीत बांधलं होतं. आणि हा लास्टचा मंदिर हा अर्धाच राहून गेला. बघू शकता कसं काय आहे ते. बघा, हा लाडगावचा मंदिर आहे. इथे देवी आहे, पिंड आहे. बघू शकता कसा हा मंदिर आहे. इथं घंटी आहे. हे बघा, हे सर्व दगडी बांधकाम आहे. इथं बघू शकता सर्व हे काम. याच्याच समोर आपलं हनुमानाचं मंदिर आहे. हे बघा, आपण तिथं पण जाऊ. इथली हे सर्व बघून घे कसं काय ते. हे बघा खांब. हे लास्टचं मंदिर जे बोलत होते म्हणे एका रात्रीत देवांनी 7 मंदिर बांधले होते, त्याच्यातलं हा एक आहे. बघा, आणि इथं एक पिंड आहे. बघा, मस्त असा नजारा आहे इथं. आणि आपण जो धबधबा बघितला होता तो इथं आहे बघा. ते बघा, हा चिराई घाटातला धबधबा आहे. सर्व बाजूने आपण बघू मंदिर. आणि हे आहे मंदिराची बॅक साईड. बघा कसं काय आहे ते. मंदिराच्या बॅक साईडला तेऱ्याची भाजी आहे, ते आपण घेऊन जाऊ. ही बघा किती अशी छान आहे, लय मस्त लागते, तुम्हाला माहीत असेल. तर आपण गेलोय आता मंदिरावरती हनुमानाच्या. हे मंदिर लाडगाव शिवारात आहे. बघू शकता कसं काय आहे ते. इथं तुळस आहे बघा. पण आता मध्ये जाऊ. बघू शकता मंदिर कसं आहे ते, मस्त सजवलं आहे.
आणि इथं आहे वाघदेव मागच्या साईडला. हे बघा. तर आपलं दर्शन झालेलं आहे. आपण आता घराकडे जाऊ. आता पाणी थोडं चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, हा जो धबधबा आहे हा ओझराचा धबधबा आहे.